कामाला येतात. आणि तुम्ही तर एमबीसीचे एकदम सुरुवातीपासून आहेत, फॅन्टॅस्टिक. आपण त्यांच्यासाठी पण आय थिंक आपण इकडे का आहोत ना, हे खूप महत्वाचं आहे. बिझनेस नेटवर्किंग कसं करायचं, बिझनेस नेटवर्किंग काय आहे हे सगळं नंतर, पण सगळ्यात आधी वाय वी आर हिअर दॅट शुड बी व्हेरी व्हेरी क्लिअर. व्हॉट डू यू थिंक? येस ऑर नो? आणि मला वाटतं की आपण धंदेवाईक आहोत, आपण सगळे व्यावसायिक आहोत. प्लीज टेल मी येस ऑर नो? आपण सगळे धंदा करतोय, मी पण धंदा करतोय, गेले 11 वर्षापासून धंदा करतोय, माझे पण वेगवेगळे बिझनेसेस आहेत. सो आय ऑल्सो डू बिझनेस, यू आर ऑल्सो डुईंग बिझनेस. And I think we are here finally because all of us wants to grow our business. Please tell me yes or no? Yes. मगाशी इकडे मी क्लिप बघितली, ती तुम्ही जे ऍप बनवलेलं आहे त्याच्या शेवटी 3 शब्द मला दिसले. तुमच्या क्लिपच्या शेवटी काय होते 3 शब्द? ग्रो युअर बिझनेस. ग्रो युअर बिझनेस. इकडे खूप चांगलं कनेक्शन आहे. इनफॅक्ट मी आले मला तो माहोल जाणवला एकदम मस्त, एकदम हसा मस्करीमध्ये प्रेझेंटेशन वगैरे चालले होते. आणि काही जणांनी तर दुसऱ्या मेंबरच्या प्रॉडक्ट बद्दल वगैरे पण बोलले, त्याच्यापेक्षा जास्त ह्याचं तुम्ही वगैरे, म्हणजे अँड दॅट वॉज टेकन इन अ व्हेरी लाईट मॅनर. इट वॉज फॅन्टॅस्टिक. म्हणजे कोणीही व्यक्ती इकडे येऊन ना त्याला आकलं वाटेल, त्याला असं इकडची सगळी मंडळी आहेत ना ते आकलं वाटतील. इनफॅक्ट मला राज तुझं पण प्रेझेंटेशन आवडलं आणि मला माहित नव्हतं की तू फ्युचर पाठशाला केलेलं आहे. सो आय वॉज व्हेरी हॅपी यू मेन्शन दॅट. इनफॅक्ट समीर इज ऑल्सो फ्युचर पाठशाला म्हणजे पहिल्या बॅचचा स्टुडंट आहे 2008चा. सो आय ऑल्सो फील दॅट बिलॉंगिंग. पण मला तुम्ही सांगा, वर्षभरानंतर दोस्ती राहिली, यारी राहिली, दुनियादारी झाली, खूप छान वेळ स्पेंड केला, लेकिन धंदा झाला उदरी आहे. असं किती यांना आवडेल? हॅलो, धंदा उदरी आहे. नोबडी. धंद्यामध्ये टर्नओव्हर मध्ये फरक नाही, प्रॉफिटेबिलिटी मध्ये फरक नाही, कस्टमर्स मध्ये फरक नाही. आपण जरा गेल्या वर्षी जेवढं टर्नओव्हर करतो तेवढंच आता करतोय, प्रॉफिटेबिलिटी पण तेवढंच आहे, नेटवर्क वाढलेलं आहे, दोस्त लोक भरपूर झाले आपले. असं झालं का? हॅलो, स्वतः ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही. वी आर हिअर बिकॉज वी वॉन्ट टू ग्रो अवर बिझनेस. प्लीज बी व्हेरी क्लिअर अबाउट इट. प्लीज टेल मी यस ऑर नो? नो साहेब, तुम्ही मनापासून सांगितलं, तू पण मनापासून कुठे गेले, तू पण मनापासून सांगितलं की बाबा मला प्लॅटफॉर्म पाहिजे आणि आय ऍग्री, मी त्याच्यावर नक्कीच ऍग्री करतो. पण ऍट द सेम टाइम आपण सपोज बिझनेस स्किल शिकलो, आपण या कॉर्पोरेट कल्चर मध्ये वावरायला लागलो, हे वावरून धंदा वगैरे सगळं शिकून बिकून शेवटी वाढला नाही धंदा, हे असं आवडेल का तुम्हाला? डेफिनेटली नाही आवडणार. आणि मग आपला धंदा वाढवायची जबाबदारी जी आहे ती कोणाची आहे? मग एमबीसीची, सुबोधची. हॅलो, कोणाची आहे? तो ऍप बनवणार, तो असे काहीतरी प्रोग्राम वगैरे घेणार, तो सगळ्यांना बोलवणार. तो म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट कोर कमिटी. ओके, द मेन पार्टनर, द फाउंडिंग मेंबर्स. बिकॉज आय ऑलवेज सी, मग अरुण सिंग सर असतील किंवा सुबोध, मी त्यांचा जास्त नावाचा उल्लेख करेन कारण मी जास्त कनेक्टेड आहे त्यांच्याबरोबर. बट वेन मी आय एम टेकिंग देअर नेम, प्लीज कन्सिडर दॅट आय एम टेकिंग नेम ऑफ ऑल द कमिटी मेंबर्स. ओके, कोर कमिटी मेंबर्स. ऑलवेज मीट देम. ते प्रत्येक वेळेला चॅप्टर कसा ग्रो करता येईल, एमबीसीला कसं ग्रो करता येईल, एमबीसीला वाढवता कसं येईल, एमबीसीच्या मेंबर्सना कसं काय जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल, एमबीसीच्या मेंबर्सना जास्तीत जास्त आपण कसं ग्रूम करू शकतो, त्यांचा धंदा वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो. प्रत्येक वेळेला ते हेच बोलत असतात. आणि मी सरांना एकदा विचारलेला प्रश्न, सर आप इतना सोचते हैं, वैसा सब मेंबर लोग सब लोग सोचते हैं क्या? अगर वैसा हर एक मेंबर सोचेगा then you can imagine आपण किती एकमेकांना हेल्प करू शकतो आणि खरोखरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला उद्योग समृद्ध करू शकतो, जे विजन आहे आपल्या एमबीसीचं. सो मी इकडे आलेलो आहे. एमबीसी मध्ये ऑलरेडी तुम्ही एनरोल्ड आहात, एमबीसीचे ऑलरेडी तुम्ही मेंबर्स आहात. सो एमबीसीचा जास्तीत जास्त आपण वापर कसा काय करू शकतो, एक उत्कृष्ट नेटवर्कर आपण कसे काय बनू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागेल. त्याच्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वकरित्या कॉन्शियसली करावं लागेल. एक गोष्ट मला खूप इकडे छान वाटली की प्रत्येक जण जेव्हा इकडे येऊन प्रेझेंटेशन देत होता ना, एव्हरीबडी हॅज डेव्हलप्ड हिमसेल्फ ऍज अ गुड कम्युनिकेटर. विल यू एग्री विथ दिस? यस ऑर नो? म्हणजे ते ज्वेलर्सचं जे प्रेझेंटेशन होतं ते कुठे गेले आपले? एकदम खतरनाक, म्हणजे खूप ह्युमर तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये होतं. आणि ह्युमर ऍज अ कम्युनिकेटर इज नॉट इझी. ओके, माझ्यापेक्षा फर्स्ट वन. हा, ते मी बोललो ना, मिस केलं मी त्यांचं, पण त्यांच्याकडनं कुंडी घेतली मी, पण त्यांचं मी मिस केलं. पण ह्युमर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मला असं दिसलं की आपण खूप चांगले कौशल्य पण इकडे विकसित करतोय.
पण धंदा जो आहे ना, धंदा तुम्ही खरोखरच चांगला करताय नाही चांगला करत आहे हे तुम्ही किती चांगले कपडे घालताय ह्याच्यावर नाही कळत. तुम्ही किती चांगल्या लोकेशनवर भेटताय ह्याच्यावर पण नाही ठरत. तुम्ही किती चांगलं प्रेझेंटेशन देता आणि किती भारी लोकांना मंत्रमुग्ध करून टाकता ह्याच्यावर पण नाही ठरत. वर्षभरानंतर एक कागद आहे ना, ते सगळं तुमचं सांगून टाकलं डेटा. व्हॉट इज दॅट पेपर? यू नो बेटर, राईट? सो आय नो मेनी ऑन्ट्रप्रिन्युअर्स join such kind of a business networking clubs. आणि त्यांना तिकडे जाऊन त्यांना मी ना एकदम चांगलं बोलायला आलेलो नाहीये. मी जे काय ते खरं बोलायला आलोय. Is that fine everybody? Yes. What I see is many people join networking clubs आणि सगळीकडे मस्त ब्लेझर घालून एकदम टकाटक जातात, लोकांना भेटतात, कार्ड्स बीट्स एक्सचेंज करतात. त्यांना असं वाटतं वा चला आपण एंटरप्रेन्योर आहे, आपण उद्योजक आहे. पण त्याच्या उद्योगाला ना, त्याच्या बिझनेसला ना त्याची खरी गरज असते त्याच्या धंद्याचा विकास करण्याची, त्याचा बिझनेसला ना ग्रो करण्याची. पण प्रॉब्लेम असा असतो की त्याच्या धंद्याला ना बोलायला वाचा नसते. हॅलो, एम आय मेकिंग सेन्स टू यू? यू हॅव गिवन अ बर्थ टू अ बिझनेस. तुम्ही धंद्याला जन्म दिलाय, वेगळी एंटिटी क्रिएट केली, बरोबर? मग तो ज्वेलरी बिझनेस असेल, तो IT बिझनेस असेल, तो फायनान्शियल प्लॅनिंगचा बिझनेस असेल, तो आर्किटेक्चरचा बिझनेस असेल, कुठलाही बिझनेस त्याला आपण जन्म दिलाय आणि त्या जन्म दिलेल्या त्या एंटिटीला ग्रो करणं ही कोणाची जबाबदारी आहे? ऍज अन एंटरप्रेन्योर आपली जबाबदारी आहे. प्लीज टेल मी असं. आणि जर एवढं सगळं दुनियादारी करून शेवटी जर तो बिझनेस ग्रो होत नसेल तर बिझनेसला ना ऍक्च्युली बोलायचं असतं, बाबा तू माझ्याकडे लक्ष दे, तू काय करतोय यार? तू मला जन्म दिलायस पण यू आर नॉट टेकिंग केअर ऑफ मी. आय रिअली वॉन्ट टू ग्रो अँड आय वॉन्ट यू टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय ग्रोथ. आणि मी तुमच्या त्या धंद्याची वाचा बनून इकडे आलोय तुमच्या समोर. And you know the reality of your business. Nobody else knows the reality of business better than you, or most probably she is. Okay? So समृद्ध, जर उद्योग समृद्ध करायचा आहे ना, तर माझ्या मते त्या समृद्ध मध्ये आर्थिक समृद्धता ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. काय वाटतं तुम्हाला? प्लीज टेल मी असं. कारण धंद्याला ना श्वास लागतो जिवंत राहायला. जसा आपल्याला श्वास लागतो जिवंत राहायला, तसा धंद्याला देखील श्वास लागतो जिवंत राहायला. आणि धंद्याचा श्वास काय असतो? पैसा. आणि आपल्याला पैसे कोण देतं? ग्राहक. आपले को धंदा ग्राहक देतो, ग्राहक. आणि ग्राहकाकडनं जेव्हा तो पैसा येत राहतो सतत, तेव्हा आपला धंदा जिवंत राहतो, नाही तर सफोकेट व्हायला लागतो. हाऊ वी कॅन टेक मॅक्सिमम बेनिफिट from MBC to grow our business? That should be the objective of my next 3-4 hours talk. Will that be very clear? Please tell me yes or no. Yes. So आपण टाकायला जाऊन भांडण लपवायचं नाही. आपण सगळे आज इकडे नेमके का आलेलो आहोत? टू ग्रो अवर बिझनेस. का आलेलो आहोत? टू ग्रो अवर बिझनेस. का आलेलो आहोत? ग्रो अवर बिझनेस. लाज वाटतंय का सांगायला? लाज वाटतंय सांगायला? नाही काय की आम्ही जेव्हा विचारण्यात येतो का तुम्ही आलात MBC, नाही इकडची सगळी आमची माणसं वाटतात, इकडचं सगळं कनेक्शन चांगलं, ही सगळी माझी माणसं आहेत. अरे माझी माणसं ऑफकोर्स आहेतच, आणि माझ्या माणसांबरोबरच धंदा करणार ना. हॅलो, बिझनेस आपण जर करणार तर आपल्या लोकांबरोबरच करणार, नाही का परक्यांबरोबर करणार का? बिझनेस मधला प्रत्येक माणूस, मग तो ग्राहक असेल, आपला टीम मेंबर असेल, आपला असोसिएटेड असेल, आपला सप्लायर असेल, तो तर आपला असायलाच पाहिजे. अँड यू डू बिझनेस विथ पीपल, नॉट पेपर्स. पण परत ताकाला जाऊन भांडण लपवायचं नाही. वी आर हिअर टू ग्रो अवर बिझनेस, ॲज सिम्पल एज दॅट. Are we clear about it? Please tell me yes or no. Yes. Fantastic. Now इकडे काही जणांनी सांगितलं, आय थिंक 3 जणांनी ज्यांनी शेअरिंग केलं, त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला इकडे बिझनेसचं एक वातावरण पाहिजे, तुम्ही जस्ट बिझनेस मध्ये आलात, यू ऑल्सो स्टार्टेड युअर बिझनेस जस्ट 6 months back. Now according to me, entrepreneurship is about taking risk. Please tell me yes or no. Entrepreneurship is about taking risk. मध्ये एक स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसचा एक रिसर्च आला होता, म्हणजे रिसर्च पेपर आला होता, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने तो रिलीज केला होता. आणि त्याच्यामध्ये असं आलं होतं की जे धंदे सुरू होतात ना, त्याच्यातले 70% बिझनेसेस पहिले 10 वर्षात ठप्प पडतात. किती? 70% बिझनेसेस. आज कुठलाही व्यक्ती, मग तो जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून 17-18 वर्षाचा असताना, त्याच्यापेक्षा कमी वयाचे पण लोक आहेत आजकाल. They can start their own business at any age, from anywhere. मग ते घरातून सुरू करू शकतात, कॅफे कॉफी डे मधून सुरू करू शकतात, किंवा रस्त्यावरनं कट्ट्यावरनं पण आजकाल बिझनेस सुरू करू शकतात. सो 70% बिझनेसेस पहिले 10 वर्षात ठप्प पडतात. आणि जेव्हा हे स्टॅटिस्टिक्स मी तुम्हाला सांगतोय, मला सांगा हे डेंजरस स्टॅटिस्टिक्स आहेत ना? काय वाटतं तुम्हाला? हे सर, कुठल्याही शहाण्या माणसाच्या समोर जेव्हा हे स्टॅटिस्टिक्स मांडण्यात येतील तो म्हणेल बापरे बाबा हे थोडंसं डेंजरस काम आहे.
पण तरी देखील आपण सगळ्यांनी, आपल्यापैकी किती जण फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर्स आहेत ज्यांनी स्वतः धंदा सुरू केला, स्वतः बिझनेस सुरू केला? ओके, मेजॉरिटी ऑफ द पीपल आर फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर्स. सो आपण सगळ्यांनी एक धाडसी निर्णय घेतला, यस ऑर नो? हा धाडसी निर्णय. तुम्ही पण खूप चांगले सेटल असणार जे काही करत होतात ते, तुम्ही पण जे काही करत होतात बऱ्यापैकी चांगलं करत असाल, आणि सगळ्यांनी जे बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला दॅट वॉज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग ऑर ऍडव्हेंचरस डिसिजन अकॉर्डिंग टू मी. मी जेव्हा कुठल्याही उद्योजकाला विचारतो की बाबा तुम्ही का घेतला हा निर्णय, व्हाय यू स्टार्टेड युअर ओन बिझनेस, तुम्ही स्वतःचा बिझनेस का सुरू केला? आणि प्रत्येकाचं एक कारण असतं, माझी काही स्वप्न आहेत, माझ्या काही महत्वाकांक्षा आहेत, माझ्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मला धंद्यामधूनच मिळणार म्हणून मी धंद्यामध्ये आलो. मग काही जणांसाठी ते आर्थिक महत्वाकांक्षा असतात, काही जणांचं जे काम ते करतात त्याच्यामध्ये ते प्रचंड पॅशनेट असतात, काही जण जे असतात त्यांना जगाला काहीतरी योगदान द्यायचं असतं, काही जणांना आपल्या मर्जीने काम करायचं असतं. प्रत्येकाची महत्वाकांक्षा जी असते ती वेगळी महत्वाकांक्षा असते. पण प्रत्येक जण जेव्हा धंदा सुरू करतो एका विशिष्ट क्षेत्रामध्ये सुरू करतो, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये. हॅलो, आर यू विथ मी? सो फॉर एक्झाम्पल, यू स्टार्टेड युअर बिझनेस इन विच फील्ड? बसून सांगा सर. मनोजजी? मेडिकल. मेडिकल म्हणजे एक्झॅक्टली मेडिकल मध्ये काय? मेडिसिन सप्लाय. सो युअर इंटू डिस्ट्रीब्युशन्स, कॅन यू से? ओके. आणि ह्याच्या आधी तुम्ही जे काम करत होते कोणत्या क्षेत्रामध्ये होतं? फार्मामध्येच होतं. फॅन्टॅस्टिक. सो आधी तुम्ही फार्मामध्ये MR वगैरे काही असं होतात आणि मग सेल्स मध्ये होता. सो यू हॅड युअर ओन नेटवर्क ऑफ मे बी मेडिकल शॉप्स और डॉक्टर्स, आणि तुम्ही स्वतः डिस्ट्रीब्युटरशिप घेतली. इकडे कोणी मी सारखं दिसत नाही. तुम्ही IT मध्ये आहात. मगाशी आपण वॉशरूम मध्ये भेटलो तेव्हा सांगितलं तुम्ही. सो IT मध्ये तुम्ही सेल्स, सर्व्हिस, हार्डवेअर, नेटवर्किंग वगैरे हे करता, आणि तुम्ही सांगितलं त्याच्यातच तुम्ही काहीतरी एक ग्रॅज्युएशन घेता काहीतरी कोर्स वगैरे पण केला होता. नाही, ग्रॅज्युएशन कॉमर्स मधून. हा. त्यानंतर मी मार्केटिंग मध्ये होतो. कुठल्या मार्केटिंग मध्ये? मार्केटिंग जिओ, रिलायन्स जिओ. रिलायन्स जिओ मध्ये. ओके. मग IT आणि ह्याच्यामध्ये यामागचं काय कारण? नाही, त्याच्यानंतर मला बिझनेस स्टार्ट करायचं होतं म्हणून मी जरा आमचे शशिकांत सरांची कन्सल्ट केलं होतं. कोण? शशिकांत सर? अच्छा, ओके. हा, तर आम्ही पार्टनरशिप मध्ये आम्ही विचार केला की काहीतरी करायचं होतं. मग आम्ही तिघांनी 3 वेगवेगळे डिपार्टमेंट घेतले की आपण त्या बिझनेसला वेगवेगळ्या 3 डिपार्टमेंट मध्ये करू. अच्छा, मग त्याच्यातला IT तुमच्याकडे आहे? हा IT. हा, अच्छा, तुम्ही आहेत ITचे? मी मार्केटिंग. अच्छा, तुम्ही सेल्स मध्ये? आणि लीगल. सो सेल्सचा तुमचा एक्सपिरियन्स असल्या कारण यू डिसाइडेड की ओके, लेट अस फोकस ऑन सेल्स. फॅन्टॅस्टिक. मी असं बघितलं, प्रत्येक व्यक्ती जेव्हा धंदा सुरू करतो ना, त्याचा त्या धंद्याच्या जे ऑपरेशन्स असतात ना, ते धंद्याचे जे टेक्निकल आस्पेक्ट असतात ना, त्या टेक्निकल आस्पेक्ट मध्ये ऑलरेडी नो हाऊ असतं. सो फॉर एक्झाम्पल, मगाशी समीरने आपल्या समोर जे प्रेझेंटेशन केलं तर तो ते प्रेझेंटेशन, क्रिएटिव्हिटी वगैरे याच्यामधला ऑलरेडी तो मुरलेला माणूस आहे. ओके. नाउ यू आर ऑल्सो अ डॉक्टर युअर सेल्फ, राज, बरोबर ना? तू त्याचं एज्युकेशन घेतो. युअर मॉम इज ऑल्सो इन टू द सेम बिझनेस. सो यु नो, तो त्याने त्याचं एज्युकेशन घेतलं. मी तू बोलत असताना तुझं युट्यूब चॅनल वगैरे पण बघितलं. सो यू आर एज्युकेटिंग पीपल ऑल्सो अबाउट व्हॉट यू आर डुईंग इन टू आयुर्वेद, बरोबर? सो आपलं जसं माझं पण बाबतीमध्ये यु नो, मला असं वाटलं की बाबा मी जे काही शिकवतो लोकांना कळतं, आणि मी जे शिकवतो लोकांना सोप्या पद्धतीने मांडू शकतो. मी जे काही लोकांना शिकवतो ते लोकांना आवडतं आणि लोक त्यातून इन्स्पायर होतात. सो मला देखील या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. आणि प्रत्येकाला असं वाटतं आपण जे देतोय ना ग्राहकाला ते खूप चांगलं आहे, ती त्यांची काहीतरी प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतो, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची टेक्निकल ॲबिलिटी आपल्याकडे आहे. प्लीज टेल मी यस ऑर नो? आपल्याकडे ती टेक्निकल ॲबिलिटी आहे, आणि दॅट इज वाय वी स्टार्ट अवर ओन बिझनेस. आणि बिझनेस सुरू केल्यानंतर आपल्याला कळतं की फक्त आपलं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस जे आपण देतोय ना तेच उत्कृष्ट दर्जाचं असून चालत नाही. प्लीज टेल मी यस ऑर नो? सो मगाशी राज इकडे तो जे प्रेझेंटेशन करत होता त्याच्याकडे प्रत्येक डिझीजवर एक खतरनाक सोल्युशन होतं, रामबाण उपाय होता ना तुझ्याकडे? किंवा ते सांगितलं बाबा केसांचे काही लोक लगेच तुला भेटले पण असतील ब्रेकमध्ये वगैरे, की बाबा आम्हाला देऊ शकतोस का वगैरे, आणि त्याच्यामध्ये त्याची टेक्निकल ॲबिलिटी आहे, बरोबर ना? यस ऑर नो? सो आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस डेफिनेटली उत्कृष्ट आहे. किती जणांना आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बद्दलच डाऊट आहे की बाबा मला माझ्या प्रॉडक्टवरच डाऊट आहे, मला माझं प्रॉडक्टच खरोखरच लोकांना सर्व करू शकतो का, ह्याच्याबद्दल जरा काळजी वाटते. असं आहे का? हे इकडे आपले साहेब आहेत, हे पण क्रिएटिव्हिटी मध्ये एकदम मास्टर आहेत. यांच्याकडे प्रत्येक वेळेला भेटलो की आता मी नवीन काहीतरी करतोय, आता मी हे करतोय. ऑलवेज ही हॅज समथिंग क्रिएटिव्ह. जे तुम्हाला ओळखतात माहिती असेल, टकाडक काहीतरी ते घेऊन येतात. प्रत्येक वेळेला टकाडक असतं त्यांच्याकडे काहीतरी. जीन हा, हे काहीतरी नवीन आहे बहुतेक. मी याच्याबद्दल मला नाही. सो होतं असं की आपल्याकडे एका विशिष्ट क्षेत्राचं ज्ञान, कौशल्य, ओढ किंवा अनुभव
आपल्याकडे कुठल्या तरी क्षेत्राचं नॉलेज आहे, कुठल्या तरी क्षेत्राचं स्किल आहे. खूप छान मगाशी त्या मी पाहुल्या पण बघितल्या. गिफ्ट आर्टिकल्स आय थिंक तुमचं होतं मॅडम, फॅन्टॅस्टिक. ते पण एकदम अमेझिंग होतं आणि बहुतेक ते सगळं करायचं वगैरे नो हाऊ तुमच्याकडे एकदम भारी ऑलरेडी आहे. सो त्याचं स्किल तुमच्याकडे आहे किंवा त्याची ओढ आहे, पॅशन आहे, पॅशन की ह्याच्याशिवाय मी जगू नाही शकत, हा माझा जीव की प्राण आहे. तुम्ही जे क्षेत्रामध्ये काम करता किंवा त्या क्षेत्रातला आपल्याकडे अनुभव आहे आणि असल्याने त्या क्षेत्रात आपण यशस्वी व्यवसाय देखील करू शकतो. या सिंपल थॉटने, या सिंपल कॉमन सेन्सने आपण सगळ्यांनी बिझनेस सुरू केला. प्लीज टेल मी असं आपल्यापैकी मेजॉरिटी ऑफ द पीपल हॅव दिस कॉमन सेन्स. सो फॉर एक्झाम्पल यू आर अ CA, राईट? सो CA चं फुल फॉर्म काय? चार्टर्ड अकाउंट. नो, CA चं फुल फॉर्म आहे कम्प्लीट आराम. कारण एखादा व्यक्ती CA पास व्हायला किती वर्ष लागतात? कम्प्लीट आराम. इनफॅक्ट CA चा रिझल्ट तो आकडा ऐकूनच पहिलाच मी बोललो तर हे तर बादच आहे, या क्षेत्रात आपण कधी जाऊ शकत नाही. किती पॉइंट मध्ये वगैरे पर्सेंट मध्ये पास होतात ना, पॉइंट मध्ये, म्हणजे जेवढे लोक बसतात ना त्या पॉइंट मध्ये. त्या साहेबांनी किती मेहनत घेतली असेल, यू कॅन इमॅजिन. सो मच ऑफ स्टडी, सो मच ऑफ हार्डवर्क, आणि त्यानंतर ही बिकम्स CA. आणि CA बनल्यानंतर मग कॉमन सेन्स आहे, अगर अपने को धंदा करना ही आहे, मग कुठल्या क्षेत्रामध्ये करणार? त्याच्यातच करणार, अकाउंटिंग मध्ये करणार, फायनान्स मध्ये करणार. या विचाराने आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तो तुम्हाला विचारायला आवडेल, आपला धंदा म्हणजे आपण जे काम करतो, ज्याच्यामध्ये आपलं कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये आपली ओढ आहे. मॅडम इकडे आहे, त्यांच्याकडे मी नेहमी जातो चैतन्यमध्ये. त्यांनी जेव्हा चिकन वगैरे बनवतात ना, ते असं मिटके मारून एकदम आपण खातो. सो शी इज सो पॅशनेट अबाउट मेकिंग मालवणी फूड. आपण सगळेच आहोत एकदम ती त्यांचे चाहते माझ्या मते. पण नंतर धंदा सुरू केल्यानंतर आपल्याला कळतं की इज बिझनेस इज ओनली अबाउट युअर प्रोडक्ट? Is business is only about your services? Is business is only about being expert of your field? Please tell me yes or no. Yes? No. तुम्ही एखाद्या विषयाचे एक्सपर्ट असणं आणि त्या विषयामध्ये आर्थिक यश मिळवणं याचं ऍक्च्युअली डायरेक्ट कनेक्शन आहेच असं नाही. आर यू विथ मी? धंदा सुरू केल्यानंतर आपल्याला कळतं की फक्त प्रॉडक्ट आणि सर्व्हिस उत्कृष्ट असून चालत नाही. ते आधी लोकांना सांगायला लागतं, लोकांपर्यंत पोहोचायला लागतं, मार्केटिंग करायला लागतं. आणि मार्केटिंगचं तर आम्ही कधी नॉलेज, स्किल, किती जणांनी पाहिजे मार्केटिंग बद्दल एक तरी संपूर्ण पुस्तक वाचले? प्लीज गावात कशाला वाचायचं? MBC आहे, कशाला वाचायचं? MBC आहे. सो मार्केटिंग करायला लागतं, लोकांना सांगायला लागतं की आमच्याकडे ही औषध आहेत, आम्ही हे विकतो, आमच्या प्रोडक्टची ही खासियत आहे, तुम्हाला विकत घ्यायला पाहिजे, एकदा प्रयत्न करून बघा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. विकायला लागतं, सेल्स करायला लागतं. किती लोकांना सेल्स आवडतं? इमानदारीत सांग, सेल्स आवडतं. आय रिअली एन्जॉय सेल्स. मग कोणी हात वर नाही केले, आता परत चला हात वर नाही केलं तर काहीतरी बोलेल. सेल्स करायला लागतं. जे काही विकतो, जे काही बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन होतात त्याचा रेकॉर्ड ठेवायला लागतो. त्याचा हिशोब ठेवायला लागतं, त्याचं अकाउंटिंग करायला लागतं, लोकांकडे पैसे मागायला लागतात, ते पैसे इतरांना द्यायचे पण असतात, त्याच्यासाठी फायनान्स मॅनेजमेंट पण करायला लागतो, लोकांना पण ठेवायला लागतं, त्यांना पगार पण द्यायला लागतो, आपला बिझनेस आहे तो मॅनेज करायला लागतो, ग्राहकांच्या अपेक्षा वाढतच चालल्यात, त्यानुसार आपल्याला स्वतःला पण बदल करायला लागतो. आणि आधी असं वाटत होतं की जर मला हा टेक्निकल काम येतं याचा अर्थ धंदा पण कसा करायचा हे पण मला कळतं. पण ऍक्च्युली असं माझी गैरसमजूत होती. धंधा इज नॉट ओनली अबाउट प्रोडक्ट एंड सर्विसेस. धंधा इज कंप्लीटली डिफरेंट गेम ऑल टुगेदर. और ये धंधे में आने के बाद समजता है. धंद्याच्या पडायच्या आधी हे माहिती नव्हतं. होतं काय, आपल्याला व्यवसाय अंतर्गत इतर बऱ्याच बाबींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की जेव्हा बिझनेस मध्ये मी देखील 2008-9 मध्ये एंटर झालो, आय स्टार्टेड फ्रॉम माय ओन हाऊस. माझ्या आई वडिलांचं वन रूम किचनचं घर होतं. समीर तिकडे यायचं सुद्धा. एकदम स्वस्तातलं टेबल घेतलं होतं 1200 रुपयाचं, ते पण 4 दुकानांमध्ये फिरून, कारण स्वस्तात पाहिजे होतं. एक छोटासा आई वडिलांचा MTNLचा फोन होता, जे बाबा MTNL मध्ये काम करतात म्हणून फ्री होता. आणि माझं कॅपिटल होतं 35,000 रुपये, त्याच्यातलं 25,000 रुपयामध्ये मी माझा लॅपटॉप घेतला होता. आणि मला असं वाटलं आय कॅन टीच, मी शिकवू शकतो, खास करून विद्यार्थ्यांना. पण नंतर कळलं शिकवणं
आणि त्याचा धंदा करणं या दोन कम्प्लिटली डिफरंट वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याची जास्त अनुभूती कधी आली, जेव्हा आम्ही ऑफिस घेतलं, जेव्हा आम्ही लोकांना पगार द्यायला सुरुवात केली. आम्ही बिन पगारी फुल अधिकारी, पण ज्यांना आपण ठेवलं त्यांना पगार द्यायला पाहिजे. आणि ते आपल्याबरोबर विश्वासाने जोडले जात आहेत. त्यांना पैसे देण्यासाठी आधी बँकेमध्ये पैसे पाहिजे. इसका मतलब सेल्स करणं पडतं, फायनान्स मॅनेज करणं. आणि हे सगळं कार्यक्रम मला जेव्हा कळलं तेव्हा मला कळलं पहिलं तर मग हे शिकायला पाहिजे, हे शिकायला पाहिजे. आणि मी भाग्यशाली स्वतःला अशासाठी समजतो की त्या दरम्यान मी अशी काही पुस्तकं वाचली ज्या अशा मास्टर लोकांनी लिहिलेली आहेत, दुनियामधल्या एकदम तज्ञ लोकांनी लिहिले आहेत, दुनियाभरचा त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी त्या कागदावर मांडलेला आहे. आय स्टार्टेड रीडिंग दॅट अँड आय स्टार्टेड गेटिंग लॉट ऑफ इन्साइट्स आणि आय स्टार्टेड बिल्डिंग माय ओन बिझनेस. मी जास्त लघु उद्योजकांबरोबर काम करतो. आय वर्क स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. काही उद्योजकांबरोबर खूप क्लोजली काम करतो ऍज अ कन्सल्टंट आणि काही उद्योजकांबरोबर ट्रेनिंगच्या माध्यमातून काम करतो ज्यांच्यावर एवढं पर्सनल माझं इंटरॅक्शन होत नाही. पण कन्सल्टिंग मध्ये सो आय गेट इन्व्हॉल्ड इन टू द बिझनेस. आणि मी लघु उद्योजकांच्या बाबतीत हे मला जाणवतं की बरेच मराठी लघु उद्योजक व्यवसायातील इतर विभागांबद्दल विशेषतः सेल्स अँड मार्केटिंग बद्दल गोंधळलेले किंवा उदासीन आढळतात. किती जण हे ऍग्री करतील की आपल्याला सेल्स आणि मार्केटिंग बद्दल जाम चॅलेंजेस येतात. असं नाहीये की प्रोडक्ट उत्कृष्ट नाहीये, असं नाहीये की आपण जे व्हॅल्यू प्रपोजिशन देतोय त्याच्यामध्येच दम नाहीये. प्रॉब्लेम आहे की वी आर नॉट एबल टू रीच आउट टू मॅक्झिमम पीपल. प्रॉब्लेम इज वी आर नॉट एबल टू मार्केट अवर सेल्स. प्रॉब्लेम इज वी आर नॉट एबल टू सेल अवर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इन द क्वांटिटी जे आपल्याला आपले गोल्स अचीव करायचे. आहात का तुम्ही सगळे माझ्याबरोबर? येस. आणि जर धंदा जर येणार आहे, धंदा वाढणार आहे, बिझनेस ग्रो होणार आहे, तर कोणत्या डिपार्टमेंटमुळे ग्रो होईल? कोणत्या डिपार्टमेंटमुळे ग्रो होईल? आणि आपण इकडे मगाशी मी जेव्हा तुम्हाला विचारलं की तुम्ही एमबीसी मध्ये काय येतात, तुम्ही काय सांगितलं? यू वॉन्ट टू ग्रो युअर बिझनेस. प्लीज टेल मी यस ऑर नो. सो जर आपल्याला बिझनेसला ग्रो करायचा आहे आणि तो बिझनेस ग्रो करण्यासाठी आपण एमबीसी जॉईन केलंय, याचा अर्थ एमबीसीचा बिझनेस ग्रोथ साठी आपल्याला एक सेल्स आणि मार्केटिंगचं चॅनल म्हणून बघायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? प्लीज टेल मी यस ऑर नो. येस. ऑफकोर्स ह्याचा अर्थ हा ऍटमॉस्फिअर पोषक नाहीये असं नाही. ह्याचा अर्थ इकडे लर्निंग साठी आपण यायचं नाही असं पण नाही. पण द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह इज हाऊ वी कॅन सी एमबीसी ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅनल फॉर अस फॉर द ग्रोथ ऑफ अवर बिझनेस ॲज अ सेल्स अँड मार्केटिंग पार्टनर. Am I making sense to you so far? मित्रांनो, ब्रायन ट्रेसी नाव ऐकलं तुम्ही? येस. ब्रायन ट्रेसी नावाचा एक खूप मोठा मॅनेजमेंट तज्ञ आहे. त्याचं असं म्हणणं आहे की इफ यू आर स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज ओनर, जर तुम्ही स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज ओनर आहात आणि तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा आहे, इफ यू वॉन्ट टू ग्रो युअर बिझनेस, then you have to focus on one thing single-mindedly, and that is sales and marketing. Hello, are you with me? Yes. तो असं म्हणतो, जर आपण उद्योजक आहोत आणि आपल्याला आपला उद्योग वाढवायचा असेल तर आपल्याला एका गोष्टीवर तीव्रतेने लक्ष केंद्रित केलं पाहिजे, and that is sales and marketing. So every single day आपल्याला माहिती पाहिजे आपण किती नवीन लोकांपर्यंत पोहोचलो, आपल्याला माहिती पाहिजे आपल्याकडनं किती नवीन फोन कॉल झाले, आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला किती नवीन कॉन्टॅक्ट मिळाले, आपल्याला माहिती पाहिजे आपल्या किती नवीन मीटिंग झाल्या, आपल्याला माहिती पाहिजे आपण नवीन प्रपोजल किती दिले, आपल्याला माहिती पाहिजे की आपण किती लोकांबरोबर निगोशिएट करतोय, आपल्याला माहिती पाहिजे आपण नवीन किती ऍडव्हान्स उचलला, आपल्याला माहिती पाहिजे आपण नवीन किती रिकव्हरी केली, आपल्याला माहिती पाहिजे की आपण अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आज किती पोहोचलो. एका गोष्टीवर सिंगल माइंडेड फोकस असायला पाहिजे, अँड दॅट इज सेल्स अँड मार्केटिंग इफ यू रिअली वॉन्ट टू ग्रो युअर बिझनेस. पण मी असं बघतो आपल्यापैकी बरेच लघु उद्योजक त्यांच्या दैनंदिन कार्यकामामध्ये सेल्स अँड मार्केटिंग सोडून बाकी सगळे धंदे करतात. Hello, are you with me? Yes. And if you really want to grow your business, every single year you want to grow your business. आणि मी अतुल राजवळी नाही म्हणत आहे, ब्रायन ट्रेसी म्हणतो की यू हॅव टू हॅव फोकस सिंगल माइंडेडली. सिंगल माइंडेड फोकसचा अर्थ काय? ते घोड्याला ती झापडं लावलेली असतात ना, त्याला दिसत नाही, फक्त सेल्स दिसतो. बिकॉज सेल्स ब्रिंग्स रिव्हेन्यू अँड रिव्हेन्यू इज द ऑक्सिजन ऑफ युअर बिझनेस. Am I making sense to you? Please tell me yes or no. Yes. मग सेल्स आणि मार्केटिंग मध्ये काही जणांना